नमस्कार माऊली. मी काल आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये प्रवास करून आलो. मोकलकर 101 पितळी विना रथाच्या पाठीमागं या दिंडीमध्ये माझा प्रवास झाला. या आळंदी ते पंढरपूर मार्गाच्या प्रवासामध्ये काही चांगले अनुभव आले आणि ते आपल्यापुढं शेअर करावं या विचारानं मी हा व्हिडिओ बनवत आहे. वाटेमध्ये एक पिराची कुरुली नावाचं गाव होतं आणि त्या ठिकाणी हनुमंत भुजबळ नावाचे महाराज आणि त्यांची टीम होती. त्यांनी पाण्याची बाटली वारकऱ्यांना फुकट वाटपाचं काम चालू केलेलं होतं. ऊन लागत होतं, अंगाला चटके बसत होते, वारकरी तहानेनं व्याकुळ झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये या हनुमंत महाराजांनी प्रत्येकाला एक थंडगार पाण्याची बाटली दिली. खरं तर त्यांनी अगदी चांगल्या प्रकारचं आहे, भूतदया गाई पशुचे पालन वना माझी तानेल्या जीवन वना माझी अशा प्रकारचं त्यांनी ही पुरवठा केलं. खरं त्यांनी देव ओळखला. देव कुठं आहे? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण एक नसे किंवा अशा प्रकारच्या या आत्म्यातल्या शांत करण्याचं काम या हनुमंत महाराज आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. मला ही गोष्ट खूप अशा प्रकारचं भावली. कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता पाणी बॉटल त्यांनी फुकट वाटलेलं आहे. म्हणून अशा या हनुमंत महाराजांच्या आणि त्यांच्या टीमच्या हस्ते अशाच प्रकारची या वारकऱ्याची सेवा घडत राहो अशी मी पांडुरंग चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी काही चलचित्र मी पुढे सादर करीत आहे. धन्यवाद. काय नाव आहे? महेश गोपाळकृष्ण भोपळे, पेठोडगाव तालुका हातकर्णी, जिल्हा कोल्हापूर. पण किती वर्षापासून सेवा हे करतात? 15 वर्ष झाला मी सेवा करतो. काय उद्देश आहे? फक्त वारकऱ्यांना आमच्या हाताने काहीतरी सेवा व्हावी त्या उद्देशानं आम्ही ही पाणी बॉटल वाटप करतोय आणि वारकऱ्यांनी आमच्या हाताने राहशी सेवा करतो. याचा काही मोबदला घेता का? काही नाही. आणखी किती दिवस करायची इच्छा आहे? तिथपर्यंत आपल्याला ताकद येईल तोपर्यंत चालू राहणार. धन्यवाद मौली.